नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संच या धड्याच्या पहिल्या भागात आपण संच म्हणजे काय, संच लिहिण्याच्या 2 पद्धती आणि संचाचे प्रकार शिकलो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1 मधील सर्व उदाहरणे अतिशय सोप्या भाषेत आणि टप्प्याटप्प्याने सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे बघा, पुढील संच यादी पद्धतीने लिहा. म्हणजेच खाली काही उदाहरणं दिलेत आणि ते संच आहेत का हे आपल्याला विचारले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे काय आहे बघा, की ज्या समूहातील घटक अचूक व स्पष्ट सांगता येतात त्यांनाच आपण काय म्हणतो रे, संच असे म्हणतो. चला, पहिला प्रश्न काय आहे बघा, समनैसर्गिक संख्यांचा संच. आता विद्यार्थी मित्रांनो, समनैसर्गिक संख्या म्हणजे काय रे, 2, 4, 6, 8 ह्या सर्वांना आपल्याला माहीत आहे. हे घटक आपण काय करू शकतो रे, अचूक आणि स्पष्ट सांगू शकतो. म्हणून समनैसर्गिक संख्याचा संच हा संच आहे. लक्षात आलं का? कोणकोणते घटक असतात बघा संचामध्ये, तर 2, 4, 6, 8 असे काय आहेत रे, समनैसर्गिक संख्या. लक्षात आलं का? हे आपल्याला सांगता येतात अचूक आणि स्पष्ट. लक्षात आलं का? म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा काय आहे रे, समनैसर्गिक संख्यांचा संच हा संच आहे. लक्षात आलं का? त्यासोबतच दुसरं उदाहरण बघा, 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 50 मधील त्यांनी काय विचारले, सममूळ. आता सम असणारी मूळ संख्या फक्त काय आहे रे, 2 आहे. काय आहे, फक्त काय आहे ती 2. ही एकच संख्या आहे. हा घटक आपल्याला निश्चित सांगता येतो. म्हणून हा सुद्धा काय आहे बघा, संच आहे. लक्षात आलं का? त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील प्रश्न, सर्व ऋण पूर्णांकांचा संच. आता ऋण पूर्णांक संख्या म्हणजेच काय रे, तर बघा की -1, -2, -3, -4 आणि ह्या संख्या कशा आहेत रे, अनंत. लक्षात आलं का? म्हणजे ह्या सर्व संख्या आपल्याला काय करता येतात रे, निश्चितपणे सांगता येतात. म्हणून हा सुद्धा काय आहे बघा, संच आहे. लक्षात आलं का? त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रश्नातील हे शेवटचं उदाहरण काय आहे बघा, संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. आता संगीतातील जे काही 7 सूर कोणकोणते आहेत बघा, तर ते आहेत सा, रे, ग, म, प, ध, नी. हे 7ही सूर सर्वांसाठी समान आहेत. लक्षात आलं का? म्हणून हा सुद्धा काय आहे बघा, संच आहे. लक्षात आलं का? कोणते स्वर आहेत बघा, सा, रे, ग, म, प, ध, नी. हे काय आहेत बघा, संगीतातील 7 सूर. हे सगळे सूर आपल्याला काय करता येतात रे, सांगता येतात. लक्षात आलं का? त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न दुसरा आपल्याला इथे दिला. काय दिलं आहे बघा, चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. आता तुम्हाला इथे हे जे काही चिन्ह दिसतंय, ई सारखं काय दिसतंय बघा, हे जे काही चिन्ह दिसतंय इथे ह्याचा अर्थ घटक आहे. जेव्हा ह्याच्यावर रेष नाही तेव्हा ह्याचा अर्थ मराठीत होतो घटक आहे, आणि ह्याच्यावर रेष नाही ह्याचा अर्थ होतो घटक नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इंग्रजीमध्ये ह्याला काय म्हणायचं, बिलॉंग्स टू किंवा इज अन एलिमेंट ऑफ. इथे मी शेजारी लिहून देऊ का तुम्हाला, की बघा हा जो काही ई आहे, ह्या ईचा मराठीमध्ये अर्थ होतो घटक आहे. काय आहे बघा, चा घटक आहे, चा घटक आहे. लक्षात आलं का? आणि इंग्रजीमध्ये ह्या ईला काय म्हणायचं माहिती आहे का तुम्ही, की बिलॉंग्स टू. काय बघा इथं मी लिहून देते, बिलॉंग्स टू किंवा इज अन एलिमेंट असं म्हणायचं. इज अन एलिमेंट ऑफ, इज अन एलिमेंट ऑफ. लक्षात आलं का? आता बघा, जसं हा ई आहे तर दुसऱ्या उदाहरणामध्ये तुम्हाला काय दिसतोय बघा, ई डॅश दिसतोय. लक्षात आलं का? आता हा ई त्याच्यावर हा ई डॅश आहे, तर ह्याचा अर्थ काय होतो बघा, चा घटक नाही, चा घटक नाही. लक्षात आलं का? हे मराठीमध्ये म्हणायचं. रेष मारलेली असेल तर घटक नाही, रेष मारलेली नसेल तर तो काय आहे बघा, घटक आहे, आणि रेष मारलेली असेल तर तो घटक नाही. आणि इंग्रजीमध्ये ह्याला काय म्हणायचं, डज नॉट बिलॉंग टू. बघा इथं मी लिहून देते तुम्हाला, हे लक्षात ठेवा, डज नॉट बिलॉंग टू
काय म्हणायचं, डज नॉट बिलॉंग टू. चला आता प्रश्न पहिला. आता काय विचारलं आहे बघा, पहिला आपण मराठीमध्ये वाचूया. 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. लक्षात आलं का? मराठीमध्ये हे असं वाचन होतं. लक्षात आलं का? 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. आणि इंग्रजीमध्ये काय म्हणणार आहे, 4/3 बिलॉंग्स टू क्यू किंवा 4/3 इज ॲन एलिमेंट ऑफ क्यू. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता आपल्याला हे विधान शब्दात लिहायचं आहे. म्हणजेच कसं लिहिणार आहे बघा आपण, 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. क्यूचा घटक आहे. लक्षात आलं का? आता बघा प्रश्न दुसऱ्यामध्ये काय आहे, ईवर रेष आहे. म्हणून आपण काय लिहायचं आहे बघा, -2 किंवा -2 हा संच यनचा घटक नाही. यनचा घटक नाही. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो? फक्त हा जो ई आहे तो आहे आणि ईवर डिश असेल तर तो नाही. लक्षात आलं का? त्यासोबतच पुढे आपल्याला काय दिलं आहे बघा, की पी बरोबर. आता हे ते वाचन काय येणार आहे बघा, संच पी हा अशा पीचा संच आहे की पी ही काय आहे रे, विषम संख्या आहे. काय आहे? विषम संख्या आहे. चला लिहूया बघा, संच पी हा अशा पीचा संच आहे की पी ही विषम संख्या आहे. विषम संख्या आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? उभ्या रेषेचा अर्थ काय होतो, असा की. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो आता जो काही प्रश्न तिसरा आहे तो काय आहे बघा, कोणतेही 2 संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. लक्षात आलं का? आता आपण कोणतेही 2 उदाहरणे इथे घेऊ शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी पहिलं जे काही घेतलं तर पहिलं एक उदाहरण घेते. यादी पद्धतीनं 1 ते 10 मधील विषम संख्या. मी काय घेते बघा, 1 ते 10 मधील विषम संख्या. आणि पहिल्यांदा मी लिहिते यादी पद्धतीने. म्हणजेच काय बघा, संच लिहायचा ए बरोबर 1 ते 10 मधील विषम संख्या कोणत्या आहेत, 1, 3, 5, 7 आणि 9. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच जे काही गुणधर्म पद्धतीने. आता हा जो काही सेट आहे हा कसा लिहायचा संच, तर बघा विद्यार्थी मित्रांनो की मी असं लिहिले बघा, संच ए हा एक्सचा असा संच आहे की एक्स ही काय आहे बघा, नैसर्गिक संख्या असून. काय सांगितलं बघा, एक्स संच ए हा एक्सचा असा संच आहे की एक्स ही, यन म्हणजे काय आहे बघा, नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या असून. आता ही एक्स ही कशी आहे रे, की 10पेक्षा लहान म्हणजे विषम संख्या आहे. लक्षात आलं का? काय आहे बघा, 10पेक्षा लहान विषम संख्या आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण तुम्ही कोणतंही लिहू शकता. लक्षात आलं का? तसंच आता मी एक दुसरं उदाहरण इथं घेते बघा, की इंग्रजीतील स्वर घेते. काय घेते बघा, मी दुसरं उदाहरण घेते, इंग्रजीतील स्वर, ज्याला आपण काय म्हणतो, वॉवेल्स. चला विद्यार्थी मित्रांनो, आता यादी पद्धतीमध्ये मी घेते बघा बी बरोबर. काय आहेत रे इंग्रजीतील स्वर? 5 स्वर आहेत. तर ते आहे बघा ए, ई, आय, ओ आणि यू. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हे काय झाले, इंग्रजीतील स्वर. ही झाली यादी पद्धत. यादी पद्धतीमध्ये आपण काय करतो रे, सर्व घटक लिहितो. लक्षात आलं का? आता मला लिहायचं आहे गुणधर्म पद्धत. आता काय करायचं आहे मला, गुणधर्म पद्धत. आता गुणधर्म पद्धतीमध्ये काय लिहायचं आहे बघा, की संच बी हा काय असणार आहे बघा, हा वायचा असा संच आहे की वाय हे काय आहे बघा, इंग्रजीतील स्वर आहे. काय आहे बघा, इंग्रजीतील
व इंग्रजी वर्णमालेतील काय आहे बघा स्वर आहे. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो? ही झाली यादी पद्धत आणि ही झाली गुणधर्म पद्धत. चला विद्यार्थी मित्रांनो, आता जो काही प्रश्न चौथा आहे, काय आहे बघा, जो प्रश्न चौथा काय विचारला आहे बघा, की खालील संच यादी पद्धतीने लिहा. आता यादी पद्धतीमध्ये आपण सर्व घटक काय करतो रे, महिरपी कंसात स्वल्पविराम देऊन लिहितो. चला, भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच चला लिहूया. तर मी इथे घेते बघा, संच घेते की ए बरोबर कोणकोणते महिने आहेत बघा, तर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, आषाढ नंतर काय येतो बघा श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहेत बघा, भारतीय सौर वर्षातील सर्व महिने. लक्षात आलं का? त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं बघा, की दुसरा प्रश्न, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच आपल्याला लिहायचे. आता बघा इथं संच लिहिण्यासाठी मी इथे घेते बी बरोबर महिरपी कंसामध्ये आपल्याला काय करायचं आहे, की यादी पद्धतीमध्ये काय आहे बघा, एक अक्षर एकदाच लिहायचे. म्हणजे पहिल्यांदा आला सी, सी नंतरनं काय आला बघा ओ, एम, पी, एल, ई, पुन्हा काय आला बघा यम, यम आपण पहिल्यांदा लिहिलं आहे, मग पुन्हा लिहायचं का नाही. पुन्हा आला आहे ई, ई पुन्हा लिहायचा का नाही. मग काय येणार आहे पुढचं अक्षर बघा यन आणि टी. लक्षात आलं का? हे काय झालं बघा, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. जे काही डबल वेळ आहे ते यम आणि ई आहे, हा आपल्याला लिहायचा नाही. त्यासोबतच प्रश्न तिसरा, मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली 5 ज्ञानेंद्रिय म्हणजेच काय आहेत बघा, की सी बरोबर काय आहे बघा संच तो, की नाक, कान, डोळा, जीभ आणि त्वचा. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, जो काही पुढील चौथा प्रश्न आहे तर तो आहे बघा 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. तर विद्यार्थी मित्रांनो, काय आहेत बघा 1 ते 20 मधील मूळ संख्याचा संच. तर बघा मी हा संच असा लिहिते की 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. ह्या संख्या कशा आहेत रे, ह्या फक्त स्वतःच्याच पाड्यात आणि एकच्याच पाड्यात येतात, बाकी कोणत्याही पाड्यात येत नाही. त्याला आपण काय म्हणायचं, मूळ संख्या. लक्षात आलं का? आणि जे काही पुढील प्रश्न आहे, पृथ्वीवरील खंडांचा संच. तर पृथ्वीवर एकूण किती आहेत बघा, 7 खंड आहेत. कोणकोणते चला बघा लिहूयात ते. तर पहिला आहे बघा आपला आशिया, काय आहे आशिया. त्यानंतरनं आहे युरोप खंड, काय आहे बघा युरोप. युरोप नंतरनं काय येतो बघा आफ्रिका येतो, काय येतो आफ्रिका. त्यानंतरनं येतो बघा दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका,
आशिया, युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, त्यासोबतच ऑस्ट्रेलिया, आणि शेवटी आहे तो अंटार्क्टिका. काय आहे बघा, अंटार्क्टिका. हे काय आहेत, पृथ्वीवरील 7 खंड. लक्षात आलं का? एक आपला आशिया, त्यानंतर युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 5वा आहे बघा, की खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. विद्यार्थी मित्रांनो, वरती होती यादी पद्धत. ह्यामध्ये आपण काय करत होतो बघा, की संचातील प्रत्येक जो काही घटक आहेत हे काय करत असतो आपण महिरपी कंसात स्वल्पविराम म्हणजे कॉमा देऊन लिहित असतो. पण जेव्हा आपण गुणधर्म पद्धतीने लिहितो तेव्हा काय असतात रे, इथे घटक न लिहिता त्यांचा काय करायचं असतो रे, सामान्य गुणधर्म लिहायचा असतो. लक्षात आलं का? चला, प्रश्न पहिला काय आहे बघा, ए हा संच दिला आणि त्यामध्ये आपल्याला काय दिसते बघा, 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100. आता हे तुम्हाला काय दिसतंय बघा, एक इथं पॅटर्न दिसतोय की ह्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, ह्या सर्व 1 ते 10च्या पूर्ण वर्गसंख्या आहेत. काय आहेत बघा, पूर्ण वर्गसंख्या आहेत. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, मग आता हे गुणधर्म पद्धतीनं कसं लिहायचं, तर बघा, ए बरोबर. आता आपल्याला काय लिहायचं आहे की हे काय आहे बघा, की पूर्ण वर्गसंख्या आहे. म्हणजेच इथे लिहायचं आहे बघा, संच ए हा एक्सचा संच आहे की एक्स हा काय आहे बघा, एक्स बरोबर यन वर्ग. आता तुम्ही म्हणाले यन म्हणजे काय, तर यन म्हणजे काय, नैसर्गिक संख्या. इथे बघा, यन म्हणजे काय असते आपली नैसर्गिक संख्या. काय आहे, यन म्हणजे नैसर्गिक संख्या. लक्षात आलं का? पुढे काय येणार आहे, यन बिलॉंग्स टू किंवा यन ह्या काय आहे रे, नैसर्गिक संख्येचा घटक असून यन ही काय आहे बघा, की यन ही 10 किंवा 10पेक्षा काय आहे बघा, 10 किंवा 10पेक्षा लहान आहे. काय आहे बघा, यन ही 10 किंवा 10पेक्षा लहान आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? संच ए हा एक्सचा असा संच आहे की एक्स बरोबर यन वर्ग. म्हणजेच काय, की एक्स ही संख्या काय आहे रे, ह्या यनचा वर्ग आहे. यन म्हणजे काय, इथं आहे इथं नैसर्गिक संख्या, जिथे यन ही काय आहे नैसर्गिक संख्या असून यन ही 10 किंवा 10पेक्षा लहान आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच प्रश्न दुसरा, बी बरोबर 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. आता इथे संख्या काय आहेत रे, ह्या आपल्याला दिसून येते की ह्या 6च्या पाड्यातील आहेत. काय आहेत, 6च्या पाड्यातील. म्हणून आपण बघा इथे असं लिहूया की वाय बरोबर काय करूया, इथे घेऊया वाय बरोबर 6n. आता तुम्ही म्हणाल 6n म्हणजेच काय, की वाय ही काय आहे रे, 6ची पट आहे. काय आहे, 6ची पट. लक्षात आलं का? आणि इथं हा जो काही यन ही काय आहे रे, नैसर्गिक संख्या आहे. लक्षात आलं का? चला मग आपण काय करूया, गुणधर्म पद्धतीमध्ये लिहूया बघा, की संच बी हा काय आहे बघा, तर वायचा काय आहे बघा, असा संच आहे की वाय बरोबर काय आहे 6n. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, की वाय ही 6ची पट आहे. जिथे काय आहे बघा, हा जो काही यन आहे ही काय आहे रे, तर ही आहे नैसर्गिक संख्या. ही काय आहे, नैसर्गिक संख्या असून ती कशी आहे रे, तर ह्या 9पेक्षा कशी आहे रे, लहान आहे. काय आहे, लहान आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, यनची किंमत आपण काय ठेवली बघा, की यन बरोबर मी जर 8 ठेवली तर 8चा म्हणजे 8 ठेवली की 6चा पाडा आपल्याला काय मिळतो, 6 8 48. लक्षात आलं का? म्हणून आपण यांची किंमत काय ठेवली, 9पेक्षा लहान. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच पुढील सी बरोबर आपल्याला काही अक्षरं दिसतात, SMILE
तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला इथं काय दिसते रे, हा शब्द तयार झालेला दिसतोय. तो काय दिसतोय तर SMILE म्हणजेच काय, स्माईल. काय आहे, स्माईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथे उत्तर काय लिहायचं आहे बघा, की इथं लिहायचं आहे बघा, संच सी हा अशा काय आहे बघा, की झेडचा काय आहे बघा, झेडचा संच आहे की झेड हे काय आहे बघा, झेड हे स्माईल काय आहे बघा, SMILE या शब्दातील अक्षर आहे. या शब्दातील अक्षर आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, हा काय आहे बघा, गुणधर्म पद्धत. संच सी हा अशा झेडचा संच आहे की झेड हे काय आहे बघा, स्माईल या शब्दातील अक्षर आहे. लक्षात आलं का. आणि ह्यामधील जो काही स्माईल आहे हा आपल्याला कॅपिटल लिहायचा आहे. मी इथं समजून देताना स्मॉल लिहिला आहे, पण इथं तुम्हाला काय करायचं बघा, कॅपिटलमध्ये लिहायचं आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच आता पुढील प्रश्न काय विचारला आहे बघा, डी बरोबर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार संच आपल्याला दिला आहे. तर काय दिसतोय बघा, की संच डी काय आहे रे, आठवड्यातील एक वार आहे. लक्षात आलं का, हे आहेत आठवड्याचे वार. मग आता हे कसं लिहायचं बघा, तर हे लिहायचं की डी बरोबर काय लिहिणार आहे आपण, की इथं मी लिहिला की संच डी हा अशा एचा संच आहे की ए हा आठवड्यातील एक वार आहे. हा आठवड्यातील एक वार आहे. लक्षात आलं का. हे काय आहेत, सगळे आठवड्यांचे वार. त्यासोबतच प्रश्न 5 काय आहे बघा, तर एक्स बरोबर महिरपी कंसामध्ये आपल्याला काय दिसते, AET. लक्षात आलं का. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय दिसते बघा, प्रश्न 5मध्ये ह्या अक्षरापासून आपण काय बनवू शकतो बघा, EAT इट. त्यासोबतच दुसरा एक शब्द बनवू शकतो की TEA. लक्षात आलं का, TEA म्हणजे टी झाला. त्यासोबतच तिसरा एक शब्द तयार होतो बघा, ATE एट. लक्षात आलं का. म्हणजे हे 3 शब्द आपल्याला ह्यापासून तयार होतात. तर मग आपण असंही म्हणू शकतो की हा जो काही एक संच एक्स काय आहे बघा, संच एक्स हा काय आहे बघा, एक्सचा काय आहे बघा, एक्सचा संच आहे की एक्स हे काय आहे बघा, एक्स हे तुम्ही एट किंवा इट या शब्दातील अक्षर आहे असे म्हणू शकता. हे बघा मी इथं लिहिते, इट, टी किंवा एट या शब्दातील अक्षर आहे. लक्षात आलं का. कारण ह्यापासून काय होतात बघा, तिन्ही शब्द तयार होताना तुम्हाला इथे दिसता येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय केलं बघा, हा जो काही सराव संच 1.1 मधील सर्व जी काही उदाहरणं आहेत ही सोप्या भाषेत सोडवून पूर्ण केलेली आहेत. मला खात्री आहे की तुम्हाला ही सर्व उदाहरणे नीट समजली असतील. पुढील व्हिडिओमध्ये आपण जे काही पुढील सराव संच आहे 1.2 शिकणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.